होय व हा तुम्हाला माझ्या मनाचा मोठेपणा माहिती का? काय बाबा आता तुम्हाला न बघता मी तुमच्याशी लगीन केलं माहिती का? आईला हा. इडीच आहे तू. तुला माझ्या मनाचा मोठेपणा माहिती का? काय? अगं तुला बघून सुद्धा मी तुझ्या संगच लगीन केलंय. एक दिन मैंने भी दिमाग चलाया, फिर वो चलते चलते काफी दूर चला गया और आज तक वापस नहीं आया। देवर जी, हाँ, तुम्हारी कोई गर्लफ्रेंड क्यों नहीं है? कितनी बार बताऊं किस्मत खराब है। देख, किस्मत को दोष दिए जावे पर अपनी शक्ल नहीं देखते। अहो कुठे चाललाय? अगं ते कडक उन्हाळा आलाय ना, त्यामुळे चिमण्यांना जरा पाणी टाकून येतो. राहू द्या, सगळ्या चिमण्या माहेरी गेल्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्यासाठी. चला घरात. प्रेम हे दुधासारखं असतं. पहिले उतू जातं, नंतर आटू लागतं आणि शेवटी करपतं. तुमच्या सोबत लग्न करून मी फसले, माझे खायचे वांदे झालेत खायचे. आणि मी तुझ्यासोबत लग्न करून करोडपती झालोय काय एखादा बिझनेसमॅन. ठंड बढ़ गई है दोस्तों, अच्छा, अपना ख्याल रखना, ठीक है। क्योंकि आंसू पोंछने वाले तो हजारों मिल जाएंगे, लेकिन नाक पोंछने वाला कोई नहीं मिलेगा. धरा गोळी खा, कायची गोळी खा. कशाची पण. तुम्हाला सांगितलंय तेवढं करा, जास्ती तर उरकू नका. धरा गोळी खा. अरे काय डोक्यावर पडलीस का, पागल झालीस? गोळी कशाची? मला कुठं काय झालंच नाही ना. पण तुम्ही पहिली गोळी खा, मग मी तुम्हाला सांगते. हा, आपण मला काय झालंच नाही. तुम्ही गोळी खा. त्याच्या अलीकडं चालते जाते. पण गोळी कशाची होती? ती गोळीची आज शेवटची तारीख होती, उद्या ती एक्सपायर झाली असती. त्याच्यामुळं पुन्हा तिचा काय यूज आहे, मग म्हणून म्हटलं खाऊन टाका. मी कोणती गोष्ट वेस्ट करीत नाही. अरे पण कशाची होती ती? मला काय माहित कशाची होती, पण उद्या एक्सपायर होणार होती हे मला माहिती. मी वस्तू वेस्टच करीत नाही. अरे मामा 10,000 पाठवलं बघ तुला. आले का बघ पैसे, आणि आले असले तर मला मेसेज करून सांग. कट झाला का फोन? होय. मला एक गोष्ट सांगा, तुमचं जे हे मन आहे ते समुद्रासारखं मोठं असेल ना? होय, 100%. मग त्यामध्ये छोटे मोठे मासे तर राहतच असतील. कुठून राहत असतील छोटे मोठे मासे? तुझ्यासारखी मोठी लट मगर त्या समुद्रात असल्यावर अगं समुद्रात राहायचं सोड, त्या समुद्राच्या कडेनं सुद्धा छोटे मोठे मासे येणार.